पूरक मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 107 पृष्ठ क्रमांक 69 अमृत माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून 27 गावांमध्ये अमृत योजनेच्या मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि 80% आसपास सर काम झालेलं आहे आणि काही वाढीव निधीच्या शासनाला आम्ही महापालिकेच्या माध्यमातून 236 कोटी रुपयाचा निधीची मागणी केलेली आहे। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की अमृत योजनेचे 236 कोटी रुपये जर वाढीव मिळाले तर ती अमृत योजना पूर्ण होईल आणि तिथे 27 गावातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाईल अशी मी विनंती करत आहोत। बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 73 मी मूलभूत सुविधेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावातल्या असलेल्या भुयारी गटर योजना या निधीच्या माध्यमातून भुयारी योजना ही नव्याने आखून निधी देण्यात यावा। माझ्या या ठाणे महानगरपालिकेत असलेला दिवा शहर या दिवा शहरमध्ये पूर्व पश्चिम येथे जोडणारा उड्डाण पूल आहे आणि रेल्वेने उड्डाण पूल बांधून पूर्ण झालेला आहे, पण ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निधी अभावी हा उड्डाण पुलाचं काम बाकी आहे, तोही पूर्ण केला तर दिव्या शहरातल्या पूर्व पश्चिम येथे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम साहेब 2 मिनिटं दिलासा देण्याचं काम या नागरिकांना होईल आणि त्याचप्रमाणे दिवा शहरापासून मुंब्रा रेतीबंद खाटीपर्यंत जर समांतर रस्ता केला तर दिवा शहरातल्या नागरिकांना जाण्यासाठी मुंब्र्यावरनं जो 10 ते 12 किलोमीटरचा ठाणे शहरामध्ये जाण्याचा प्रवास वेळ लागतो, तो वेळ या समांतर रस्त्यामुळे कमी होईल अशी ही माझी मागणी आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेत जी आमची नव्याने 14 गावं समाविष्ट झालेली आहेत, या 14 गावांमध्ये रस्ते, विद्युत दिवे, भुयारी गटार, शाळेसाठी बांधकाम, आरोग्य केंद्र हे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे तलाव असतील, स्मशानभूमी 2 मिनिटं सर एका प्रकारची सुविधा नसल्यामुळे तिथे जर शासनाच्या माध्यमातून निधी मिळाला तर 14 गावांचा विकास आपल्याकडनं केला जाईल। त्याचबरोबर आडिवली ढोकले हा विभाग असेल, अनेक प्रकल्प मेट्रोची कामं असतील, रस्त्याची कामं चालू असतील, या महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब असतील, या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून अनेक कामं या माझ्या मतदारसंघात चालू आहे। मेट्रोचा असेल, रोडची असेल, पण काही प्रमाणात जर शासनाने निधी दिला तर